आज आपण डब्यासाठी छान अशी कोरडी शेवग्याच्या शेंगांची आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत. नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. छान चविष्ट अशी भाजी तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर भाजी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहेत शेवग्याच्या शेंगा. तर या ठिकाणी 3 शेवग्याच्या शेंगा आहेत, त्या अर्ध्या अर्ध्या अशा कापून घेतलेल्या आहेत. आता ह्या शेंगा ज्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. मोठ्या लहान तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये शेंगा कट करून घेऊ शकतात. शेंगा कट करताना त्याच्यावरची थोडी थोडी जितकी निघेल तितकी साल काढून घ्यायची आहे आणि छान अशा त्यांना कट करून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी सगळ्या शेंगा कट करून घेतल्या. आता 2 बटाटे घेतलेले आहेत. ह्या बटाट्यांच्या वरची साल काढून ह्या बटाट्यांचे सुद्धा आपल्याला शेंगा जशा लांब आहेत तशाच पद्धतीने आपल्याला बटाट्यांचे पण तुकडे करून घ्यायचे आहेत. बटाटे कट करून घ्यायचे आहेत. तर वरची साल काढून घेतली बटाट्यांची आणि जशा शेवग्याच्या शेंगा लांब लांब आकारात आहेत तशाच पद्धतीचे बटाटे देखील आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. खूप बारीक असे काप करायचे नाहीत, थोडेसे जाडच ठेवायचे म्हणजे शेंगा आणि बटाटे बरोबर शिजतात दोघं एकाच वेळेला. तर या ठिकाणी बटाटेसुद्धा आपले कापून तयार झालेले आहेत. आता शेंगा आणि बटाटे आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून घेतल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. असं केल्यामुळे शेंगांना चव पण खूप छान येते. शेंगा आणि बटाटे धुवून झालेले आहेत. आता गॅस चालू करू. गॅसमध्ये आपल्याला जवळजवळ 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि शेंगा आणि बटाटे टाकायचे पाण्यामध्ये. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळे शेंगांना खूप छान चव येते आणि तेलही टाकायचं आहे 1 चमचा. तेल आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा शिजवायच्या आहेत. याच्यामुळे शेंगांना खूप छान चव येते आणि भाजी अगदी मस्त लागते. तर या ठिकाणी एक झाकण झाकून आता आपण ह्या शेंगा एका बाजूला शिजतात तोपर्यंत भाजीचा मसाला तयार करू. तर या ठिकाणी मी मूठभर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. मूठभर ओलं खोबरं आहे, हे काप करून घेतलेले आहेत आणि मूठभर काप आहेत हे. नंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. तुम्हाला जर शेंगदाण्यांची साल काढायची असेल तर तुम्ही काढून घेऊ शकतात. ओल्या खोबऱ्याचाच वापर करायचा, याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते. सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर 1 चमचा जिरं टाकलं आहे त्यातच आणि आता हे मिक्सरला पाणी न टाकता छान बारीक दळून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने छान बारीक या ठिकाणी आपलं मसाला दळून झालेला आहे आणि एका बाजूला आपल्या शेवग्याच्या शेंगा देखील छान शिजलेल्या आहेत. आपण मसाला बारीक करून घेतो तोपर्यंत. तर या ठिकाणी बटाटे बघायचे शिजलेले आहेत की नाही. तर नरम झालेला आहे बटाटा, शेंगा देखील शिजलेल्या आहेत. आता या शेंगा आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि ह्याच कढईमध्ये आता आपल्याला भाजी बनवायची आहे. थोडीशी पाणी टाकून धुवून घ्यायची आणि आवडीप्रमाणे आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल टाकूया. नंतर 1 लहान चमचा मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरं, नंतर 2 ते 3 चिमूट हिंग, 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट. आलं लसूणची पेस्ट त्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतवून घ्यायची कमी गॅसवर, जाळायची नाही, नाही तर मग भाजीची चव बिघडते. नंतर 1 चमचा हळद, 2 ते 2.5 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धणा पावडर टाकलेली आहे. अगदी मंद गॅस ठेवायचा आणि तेल जर गरम झालेलं असेल तर गॅस बंद केला तरी देखील चालेल थोडा वेळ, परंतु लाल मिरची पावडर, हळद जळू द्यायची नाही. नंतर बारीक करून घेतलेला मसाला टाकायचा आणि तो देखील ह्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस मंदच ठेवायचा आणि मसाला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा. खूप परतवायचा नाही आहे, फक्त फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि फोडणीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला ज्या आपण शेंगा आणि बटाटे शिजवून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. तर संपूर्ण त्याचं पाणी जे आहे त्या पाण्यासहित मी शेंगा आणि बटाटे टाकून घेतलेले आहेत. जसं जसं याला आपण परतवत जाऊ तशी तशी ही भाजी कोरडी होत जाते. आणि जर तुम्हाला कोरडी भाजी नको असेल तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं अजून गरम पाणी टाकून थोडा रस्सा देखील ह्या भाजीचा बनवू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे. कोरडी हवी असेल तर कोरडी बनवा, नसेल कोरडी आवडत तर थोडासा रस्सा वाढवून तुम्ही ही भाजी बनवू शकतात. तर या ठिकाणी थोडंसं मिक्सरमधलं पाणी, मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाल्याचं पाणी टाकून घेतलेलं आहे.
सुरुवातीला आपण शेंगा शिजताना मीठ टाकलं, आता लागेल तेवढं मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे शेंगांमध्ये. आणि ही आता भाजी आपल्याला 3 ते 4 मिनिट गॅसवर झाकून ठेवायची आहे, म्हणजे छान शेंगा आणि बटाटे मसाल्यामध्ये मुरतील आणि भाजी छान लागेल चविष्ट. तर या ठिकाणी 3-4 मिनिट भाजी झाकून ठेवलेली होती एकदम कमी गॅसवर. मस्त तेल सुटलेलं आहे भाजीला आणि या ठिकाणी आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे. जर कोरडी नको असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी वाढवून घेऊ शकता. तर या ठिकाणी आपली छान भाजी तयार आहे. आता याच्यामध्ये वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकू, म्हणजे भाजी अजून स्वादिष्ट होईल. खूप स्वादिष्ट आणि चविष्ट लागते ही भाजी. कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया. या ठिकाणी आपली शेवग्याच्या शेंगांची मस्त कोरडी भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही डब्यामध्ये किंवा वरण भातासोबतसुद्धा बनवू शकतात. अगदी झटपट तयार होते. तुम्ही अगोदरच शेंगदाणे भाजून ठेवलेत, खोबरं असेल तुमच्याकडे तर नक्की तुम्ही ओल्या खोबऱ्याची ही भाजी बनवून बघा. अगदी छान लागते चवीला. तर या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. स्वादिष्ट अशी शेवग्याच्या शेंगांची आणि बटाट्याची भाजी या ठिकाणी आपली तयार आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद.